नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण श्रवण करणार आहोत ऋषी पंचमी व्रत कथा. पौराणिक कथेनुसार असे सांगतात की एका गावामध्ये ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत. एक दिवस ब्राह्मण स्त्रीला मासिक पाळी आली. तिने विटाळ असताना घरात स्वयंपाक केला व पतीला खाण्यास दिला. त्यामुळे तिला पाप लागले. पुढील जन्मात तिला कुत्रीचा व तिच्या नवऱ्याला बैलाचा जन्म मिळाला आणि ते दोघे आपल्या मुलाच्याच घरी राहत होते. त्यांचा मुलगा मात्र मोठा धार्मिक होता. पूजा पाठ, ब्राह्मण भोजन तसे श्राद्ध पक्षही करत असे. एक दिवस मुलाच्या घरी श्राद्ध होते. त्या मुलाने ब्राह्मणांना भोजनास सांगितले. खिरीचा स्वयंपाक बनवला, परंतु त्या खिरीच्या भांड्यामध्ये सापांनी गरळ ओतली आणि हे त्या कुत्रीने बघितले. खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर ते मारतील आणि मुलाला दोष लागेल, म्हणून ती कुत्री त्या खिरीच्या भांड्याला जाऊन शिवली. हे तिच्या सुनेने बघितले आणि रागाने तिने चुलीतले जळते लाकूड कुत्रीला मारले. सुनेने ती खीर फेकून दिली आणि दुसरा स्वयंपाक बनविला. सर्वांचे भोजन झाले आणि सर्व खरकटे फेकून दिले. कुत्रीला त्या दिवशी काहीच खायला दिले नाही. रात्री बैलाजवळ येऊन बसली आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला. बैल तिला म्हणाला, आपल्या मुलांनी आज घातलेले श्राद्ध व्यर्थ गेले. मलाही आज काहीच खायला दिलं नाही. नांगराला जुंपले, तोंड बांधले आणि मारले. बैल म्हणाला, मागच्या जन्मी तू विटाळमध्ये घरात स्वयंपाक केला आणि तो मला खाऊ घातला. त्यामुळे मला बैलाचा आणि तुला कुत्रीचा जन्म मिळाला. हे त्यांचे बोलणे त्यांच्या मुलाने ऐकले. त्याला खूप पश्चाताप झाला. मुलाने दोघांनाही खायला दिले. दुसऱ्या दिवशी चिंताग्रस्त होऊन मुलगा घोर अरण्यात गेला. त्याला तिथे एक ऋषी भेटले. त्यांनी मुलाला चिंतेचे कारण विचारले. मुलाने सर्व कथा ऋषींना सांगितली आणि माझ्या आई वडिलांना मोक्ष कसा मिळेल हे विचारले. तेव्हा ऋषींनी त्या मुलाला ऋषी पंचमीचे व्रत करण्यास सांगितले. ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीने मुलाने ऋषी पंचमीचे व्रत केले. त्या व्रताच्या पुण्याने त्या मुलाच्या आई वडिलांना मोक्ष मिळाला. तर ही आहे ऋषी पंचमी व्रत कथा. ही कथा तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.